नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम जिल्ह्याच्या वतीनं आपण सगळेजण पहिल्यांदा आबाजींना शुभेच्छा देऊया. राजकारणात, समाजकारणात काम करताना 75च्या दिवशी अशा पद्धतीचा योग प्रत्येकाच्या आयुष्यात यावा असं वाटावं, अशा पद्धतीचा क्षण देशाचं नेतृत्व करणारे, राज्याचं नेतृत्व करणारे आणि जिल्ह्याचं नेतृत्व करणारे सर्वजण एकत्रित येतात आणि सहकारी संस्थेमधल्या एका कार्यकर्त्यापासून जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या एका अत्यंत उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार करतात. हे सगळं घडतंय ते फक्त कोल्हापूरमध्ये, कारण कोल्हापूर हे जगावेगळं आहे, सगळ्या जगात भारी अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची जी ओळख आहे त्या सगळ्यांमध्ये आबाजींचं काम, आबाजींचं समर्पित असं आयुष्य, उभ्या हयातीमध्ये ज्या पद्धतीनं लोकांसाठी काम करणं आणि ते काम करता करता ज्याचा उल्लेख आदरणीय बंटी साहेबांनी केला, अतिशय मितभाषी, आपल्या कामाशी अतिशय चांगल्या पद्धतीने तत्परतेने काम करणारे, लोकांना न्याय देता देता संस्था सुद्धा जोपासणं, या सगळ्या गोष्टींमुळे निश्चितपणानं ज्या पद्धतीचं काम उभ्या हयातीमध्ये आबाजी आपण केलं ते निश्चितपणानं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रातल्या राजकारणातल्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्शवत आहे. आणि म्हणून आजचा सत्कार आपल्यासाठी नाही तर या जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सहकारी संस्था आणि त्या सगळ्या सहकारी संस्थांमध्ये सुद्धा गोकुळचं असणारं अनन्यसाधारण महत्व, ज्या पद्धतीनं 10व्या दिवशी बिल आपल्याला मिळतंय आणि त्या बिलावरती आता जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातलं अर्थकारण सुद्धा चालतंय आणि त्यामुळे साहजिकच गोकुळचा संचालक, गोकुळ संस्था आणि गोकुळच्या संदर्भातला प्रत्येक घटक हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. आणि अशा महत्वाच्या असणाऱ्या सगळ्या घटकांमध्ये आदरणीय आबाजी अनेक वर्ष गोकुळमध्ये ज्या पद्धतीनं अत्यंत विश्वासार्हतेनं लोकांची सेवा, सभासदांची सेवा, संस्थेची सेवा करण्याची एक अतिशय जबाबदारी घेऊन काम करतायत ते निश्चितपणानं कौतुकाचं आहे. आपणा सर्वांना सुद्धा हे सगळं शिकण्यासारखं आहे. खरं तर ज्याचा उल्लेख आदरणीय बंटी पाटील साहेबांनी केला, कोल्हापूरचं वैशिष्ट्य आणि कोल्हापूरचं काम हे सगळीकडे चांगलं असलं तरी त्यातल्या त्यात सहकारातलं कोल्हापूरचं काम हे कौतुकास्पद आहे. 2014ला विशेषतः आमदार झाल्यानंतर पहिली कर्जमाफी झाली आणि कर्जमाफी बदले जे काय वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक कंगोरे समोर आले, त्या कांगोऱ्यांमध्ये एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये, एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतकी चांगल्या अशा पद्धतीनं एका बाजूला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजूला गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं अर्थकारणाला अत्यंत सक्षम करणारी यंत्रणा आहे. परंतु अनेक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये ही सगळीच्या सगळी ज्या पद्धतीने वीक झालेली बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांनी सुद्धा, आमच्या पूर्वीच्या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या माणसांनी किती चांगल्या पद्धतीचं उत्तुंग काम केलं हे निश्चितपणानं महाराष्ट्राकडे बघितल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कळतंय. आणि म्हणूनच आजचा सत्कार खूप महत्वाचा आहे. आजच्या सत्काराच्या निमित्तानं आबाजींना शुभेच्छा देत असताना आपण सगळ्यांनी सुद्धा या संस्थांबरोबरच, या सगळ्या संस्थांबरोबर विकास सोसायटी असेल, डेअरी असेल, पतसंस्था असेल, जिल्ह्यातल्या सहकाराला समृद्ध करण्यासाठी आबाजींच्या प्रमाणे आपण सगळ्यांनी सुद्धा त्या संस्थेचा आबाजी होऊया आणि खऱ्या अर्थानं आजचा सत्कार समृद्ध करूया, अशा पद्धतीची अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो.